शेतीच्या वादातून सख्या भावाकडून भावाचा खून, 72 तासात गुन्ह्याचा उलगडा. निलंगा तालुक्यातील घटना. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील रामलिंग मुदगड इथं घडलेल्या खून प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेनं अतिशय वेगानं तपास करून आरोपीला ताब्यात घेत गुन्ह्याचा उलगडा केलाय. दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी रामलिंग मुदगड शिवारात एका शेताच्या बांधावर गुलाब विलास खरोसे वय वर्ष 34 हा मृत अवस्थेत आढळून आला. त्याच्या डोक्यावर मारहाण झालेली तसेच गळा आवळल्याचं प्राथमिक तपासात दिसून आले. याबाबत त्यांचे वडील विलास राम खरोसे वय वर्ष 70 यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन कासार सिरसी इथं गुन्हा रजिस्टर नंबर 30/2026 कलम 103(1) BNS प्रमाणे अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या सूचने व मार्गदर्शनात अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी ढुमे, पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, स्थानिक गुन्हे शाखा यांनी घटनास्थळी भेट देत तपासास दिशा दिली. पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांच्या नेतृत्वात विशेष तपास पथके तयार करण्यात आली. पथकानं तांत्रिक तपास, स्थानिक चौकशी तसेच गुप्त बातमीदारांच्या मदतीनं तपास सुरू केला. सदर खुनाचे तपासात स्थानिक पातळीवरून कोणत्याही प्रकारची मदत अथवा माहिती मिळत नव्हती. नमूद खुनाबाबत मयत व्यक्तीच्या कुटुंबियांना विचारपूस केली असता कुटुंबियांनी जाणीवपूर्वक तपासात सहकार्य न करता टाळाटाळ करून त्यांच्याकडून जाणून बुजून माहिती लपवण्यात येत असल्याची शंका येत होती. तरी पण पोलिसांनी कसोशीनं कौशल्यपूर्ण सर्व परिस्थितीपूर्वक काळजीपूर्वक हाताळत तपास करत तपासादरम्यान मिळवलेल्या महत्त्वाच्या पुराव्यावरून संशयाची दिशा मैताच्या सख्या भावाकडे वळली. त्यानुसार उल्हास विलास खरोसे वय वर्ष 32 राहणार रामलिंग मुदगड यास ताब्यात घेऊन सखोल चौकशी करण्यात आली. सुरुवातीस त्यानं उडवाउडवीची उत्तरं दिली, मात्र पोलिसांनी कौशल्यपूर्ण चौकशी केल्यानंतर त्यानं गुन्ह्याची कबुली दिली आणि या गुंतागुंतीच्या तपासात 3 दिवस सातत्यानं केलेल्या प्रयत्नाला पोलिसांना यश प्राप्त झाले. चौकशीत असं निष्पन्न झालं की आरोपी व मयत यांच्यामध्ये शेतीच्या कारणावरून व कौटुंबिक वादातून सतत भांडणं होत होती. या वादाचा राग मनात धरून आरोपीने दिनांक 17 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी शेतातून परत येत असलेल्या त्याच्या भावावर हल्ला करून खून केला. आरोपीस ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलीस स्टेशन कासार सिरसी इथं हजर करण्यात आलं आहे. नमूद आरोपीला न्यायालयानं 24 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण राठोड करत आहेत. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.